कसारा सीएसएमटी लोकलमध्ये तब्बल 20 लाख रुपये रोकड असलेली बॅग सापडली असून जेआरपी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तर रात्री 11च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात रोकड भरलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली। बॅगेत 20 लाख रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। तर कल्याण जीआरपीएफ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। प्रवाशांनी जी बॅग दिली ती बेवारस स्थितीमध्ये सापडलेली आहे। त्यामध्ये चेक केल्यानंतर 20 लाख रुपये मिळाले। त्याच्या संबंधी आम्ही जी कोणाची बॅग आहे त्या संबंधी आम्ही तपास करत आहोत। आपणामार्फत आम्ही आवाहन करतो की जर अशी काही माहिती मिळाली तर आम्हाला कळवावं। तुम्हाला पाठवले तुम्हाला पाठवले ग्रुपवर पत्रकार ग्रुप असं कसं न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। विकास ठाकरे यांच्या बोलण्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले। तसेच विकास ठाकरे यांच्या बोलण्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही, मुख्यमंत्री कोण होईल यांच्यापेक्षा यांना घरी बसवणं गरजेचं आहे। ज्यांच्यावर नरेंद्र मोदींनी आरोप केले त्यांना यांनी मोदींच्या बाजूला बसवलं। सरकार मनोज जरांगे यांच्याशी खोटं बोलतायत, त्यांना फसवत आहे, त्यांच्या उपोषणाची खिल्ली उडवत आहे। सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दानवे यांनी दिलाय। विचार साहेब, आज काय नेमकं मशाल मोर्चा? शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं अडवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक या महाराष्ट्रात होते, तीच फसवणूक, तीच अडवणूक शेतकऱ्यांची या बुलढाण्यामध्ये सुद्धा होते। आज मागच्या काळात अतिवृष्टी झालेली या बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या, आज या बुलढाण्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, प्रचंड प्रमाणात उत्पन्न असून सुद्धा या शेतमालाला भाव नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। अनेक नागरी प्रश्न आहे, अनेक समस्या आहे। सरकारला निवेदन दिले, सरकारला विनंती केली, पण तो सरकार ऐकायला तयार नाही, कारण हे सरकार बहिर आहे, हे सरकार मूक आहे, हे सरकार आंधळ सुद्धा आहे। आणि म्हणून याचे डोळे उघडले पाहिजे, याचे कान उघडले पाहिजे। या हेतूनं शिवसेनेच्या बुलढाणा शाखेच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवंत यांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे। शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील न्याय देण्यासाठी हा मोर्चा आयोजन केलेला आहे। साहेब, नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे याकरता काँग्रेस आक्रमक झालेली आहे, काय सांगाल? महायुती आघाडीमध्ये यामध्ये काही मतभेद होऊ शकतो? काँग्रेस आक्रमक झाली म्हणजे कोण आक्रमक झालं? काँग्रेसच्या नेत्यांचे स्टेटमेंट आलेले आहे। कोणत्या नेत्यांचे? विकास ठाकरेंचं स्टेटमेंट आलेलं आहे, विकास ठाकरे गए, स्टेटमेंट आलेलं आहे की विकास ठाकरे, लोंढे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील। राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, विजय वडेट्टीवार साहेब आहेत, सत्यजित पाटील साहेब आहेत, वर्षाताई गायकवाड आहेत, हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते या महाराष्ट्रातले आहेत। याच्यापैकी एखादा माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल। बाकी जिल्ह्यातले, तालुक्यातले कार्यकर्ते, आमदार बोलत असतात, त्याचं एवढं सिरियस घ्यायची गरज नाही। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा दावा आहे? आम्ही कोणीही दावा केलेला नाही। सध्याच्या घडीला हे भ्रष्टाचारी सरकार, हे टक्केवारीचं सरकार, हे गद्दारांचं सरकार महाराष्ट्रातलं गेलं पाहिजे। या राज्याचं स्वाभिमानाचं सरकार आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। कोण मुख्यमंत्री होईल हा प्रायोरिटीचा विषय नाही, सगळ्यात आधी यांना घरी बसवणं हा प्रायोरिटीचा विषय आहे राज्याच्या हितासाठी। महायुतीमध्ये अजित पवारांची कोंडी करण्यात येत आहे, त्यांना एक्झिट करण्याचे प्रयत्न सुरू आहे, काय वाटतं? असं मला वाटत नाही, कारण त्यांच्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप असताना, चक्की पिसिंग सांगत असताना, फडणवीस सांगत असताना, नरेंद्र मोदीजींनी संसदेत आरोप केलेले असतानाही त्यांना पक्षात घेतलेलं आहे। तर मला असं वाटत नाही की त्यांना अशा पद्धतीनं बाहेर काढण्याचा काही प्रयत्न होईल। भरत गोगावले यांना शिवसेनेच्याच एका आमदाराचा विरोध होता आणि त्याच्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। भरत गोगावले असेल, कोणत्या आमदाराचा विरोध होता मला असं वाटतं ते समोर आलेलं आहे। त्याचं नाव माझ्या मते संजय शिरसाट हे आहे। दोघांनाही ओसाडगावची पाटीलकीचं कारभार दिलेला आहे। एकाला सिडकोचं अध्यक्षपद, एकाला एसटी महामंडळ, ह्या ओसाडगावच्या पाटीलक्या आहेत। आणि याचाच अर्थ तुमच्यातच किती अंतर्गत मतभेद आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे।
असे मतभेद असताना बाकीच्यांना आम्हाला जास्त शिकवण्याची त्यांनी गरज नाही. इम्तियाज जलील यांची न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. मूर्खाच्या नंदनवनात जल राहिले असे मोदींनी समजू नये असा टोला अरविंद सावंत यांनी लगावलाय. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा गणपती आठवतो का? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम दंगली घडवायच्या आहेत, ध्रुवीकरण पोलरायझेशन करायचे आहेत, म्हणूनच असे स्टेटमेंट केले जात आहेत. हिंदू बांधवांना विनंती आहे की 11-12 दिवसापासून ते कोणत्या गणपती विसर्जनाला गेले हे सांगावं. असा विचारात राजकारण रसातळाला भाजपने नेले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे. मला वाटतं असल्या घाडलेल्या लोकांबद्दल माझी जीवा का विटाळला होता? मी माझी जीवा विटाळू इच्छित नाही. ही माणसं विटाळलेली आहेत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. तर समाजाने विचार केला पाहिजे. समाजाने विचार केला पाहिजे, आपण विकले जाणार आहोत का? वैचारिक बैठकीने काय केलं तर समजू शकतो. ज्याला वैचारिक बैठकच नाही, जे सरड्यासारखी रंग बदलणारी माणसं तत्वाच्या गोष्टी करतात आणि तुम्ही त्यांच्या मागे विचारता, प्रश्न विचारता, तुम्हाला पण वाटलं पाहिजे की कोणासाठी प्रश्न विचारला पाहिजे. वैचारिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या विटाळलेली माणसं आहे ती, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यामुळे अजितदादांची जी मानसिक स्थिती ते ढासळली असल्याचे दिसून येते. नाही, मला त्या विषयात पडायचंच नाही ना. पुढचं कशाला घेता? मला त्या विषयातच पडायचं. त्यांनी त्यांचं बघून घ्यावं. मांडीला मांडी लावून बसल्यावर काही ना ओकार येते, काही ना शिव्या द्याव्याशी वाटतात, बघून घ्यावं त्यांचं. नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस ही अर्बन नक्षलवादी चालवते. आपलं काय म्हणणं? हास्यास्पद आहे. तुम्ही आता जम्मू काश्मीरच्या निवडणुका हो, लाज वाटली पाहिजे, जनाची नाही मनाची तरी. आदरणीय पंतप्रधान तिथं जात आहेत आणि जवान शहीद होतोय रोज, त्याची लाज वाटते का? नाही. त्याच्यावर उलट आमचे गृहमंत्री नवीन घोषणा करतात, काय की ईदला आम्ही 2 सिलेंडर मोफत देऊ. मग जम्मू काश्मीरमध्ये का? संबंध देशातील मुस्लिमांना द्या. ईद काय फक्त जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे? द्यायची होती तर अख्ख्या देशातील मुस्लिमांना सिलेंडर द्यायचे होते मोफत. सांगितलं ना, विकाऊ, विकत घेणं, बाजार करणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळे भाजपच्या बद्दल बोलूच नका. नैतिकता, अधिष्ठान, विचार, सगळं व्यविचार हा त्यांचा विचार, एवढं लक्षात ठेवा. जागा वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडीतून शिवसेना किती जागा? माझा तो प्रश्न नाही, तो माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा पक्ष आहे. पक्षप्रमुख यामध्ये लक्ष घालतायत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून जी जागा ज्याच्या पदरात येईल तिकडे सगळे एकत्र पडून एक संघ होऊन काम करून जिंकून आणणार जागा. काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक झालेली आहे, त्यांची वेगवेगळी स्टेटमेंट येतात. असू देऊ. माझ्या दिवशी माननीय राहुल गांधीजी बोलतील तेव्हा ऐकूया आपण, सोनिया गांधीजी बोलतील तेव्हा ऐकूया. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा मी काय बोललो? पुन्हा ते पुढचा प्रश्न बोललो, जातच नाही ना शिल्लक. पुढचा प्रश्न कसा शिल्लक राहतो? बच्चू आघाडीने तिसरी आघाडी केली, आम्हाला मुख्यमंत्री आमचाच राहील असं त्यामुळे आम्हाला पाठिंबा. बच्चू है भैया, रोज बदल जाता है. आतापर्यंत त्यांनी किती वेळा राजीनामा देण्याच्या गोष्टी केल्या तेवढ्या बघा. त्यामुळे काय मूळ नसतं, शेंडा नसतो, असली माणसं घेऊन तुम्ही कसले प्रहार करत बसता खाटक्याचे. तिसऱ्या आघाडीचा सत्ताधारी पक्षाला पाठिंबा होईल, मदत होईल का? सोडून द्या ना, कसली आघाडी होते बघा ना. होईल का आधी ते बघा. आधी काय नको तिकडे वेळ घालवतो आपण. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी एका भाषणामध्ये असं सांगितलं की त्यांनी 3 पिढ्यापासून वीज बिल भरलेच नाही. बघा, या महाराष्ट्राला आदर्श. काल मोर्चात होते ना त्यांना विचारा, का हो ते वीज बिल भरत नाही, तुम्ही का भरता? त्यांच्या मोर्चातल्या लोकांना विचारा, तुम्ही बिल का भरता? जा त्याच्या घरी, सगळ्यांनी बिल त्याच्या घरी पाठवून द्या. सांगा आता आमची बिल पण तुम्हीच भरा, नाही तर भरू देऊ नका. हे चरित्र आणि चारित्र्य आहे त्या पक्षाचं, कळलं ना? त्यामुळे न बोललेलं बरं. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. जारगरवाडी गावात धनगर बांधवांनी मेंढरं आणून बारामती वालचंद नगर रोड अडवलाय. तर पंढरपूर येथे धनगर आरक्षण मागणीसाठी गेली 13 दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत. सरकार आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरून आज धनगर बांधवांकडून राज्यभर रास्ता रोको करण्यात आलाय. गोपीचंद पडळकर यांच्याकडून राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा देखील देण्यात आला. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या
न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.